चिमण्या गोष्टी गोपाळ कृष्ण गोखले. नमस्कार मित्रांनो, चिमण्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे थोर समाजसुधारक आणि नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दल. चला तर मग इतिहासाच्या पानांमध्ये डोकावूया. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी कोथरूड रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील कृष्णराव गोखले शेतकरी होते, तर आई वालुबाई साध्या कुटुंबातील होत्या. गरीब परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यांनी 1884 मध्ये BA पूर्ण केले आणि पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले. पुढे बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर शिक्षण प्रसाराचे कार्य केले. 1889 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात गोखले सहभागी झाले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मवा मार्गाने ब्रिटिश सरकारशी चर्चा करून सुधारणा करण्यावर भर दिला. 1905 साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, जेणेकरून देशातील गरीब आणि मागासलेल्या लोकांना मदत करता येईल. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. गांधीजींना भारतातील परिस्थिती समजून घेण्यासाठी गोखले यांनी प्रेरित केले. गोखले शेवटच्या काळात मधुमेह आणि दम्याने ग्रस्त होते. 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. गोपाळ कृष्ण गोखले यांनी शिक्षण, समाजसेवा आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर